नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण कर्जत तालुक्यामध्ये पिंपळवाडी या गावामध्ये आलो आहोत। या ठिकाणचे प्रगतशील बागायतदार संजय पोटरे साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। या ठिकाणचे केरन मार्गदर्शक विक्रम काळे सर यांच्या माध्यमातून ही तूर तयार केलेली आहे। तर या ठिकाणी त्यांना कसा अनुभव आला केरन टेक्नॉलॉजीचा, तर इतर शेतकऱ्यांसाठी आपण त्याचं मनोगत व्यक्त करून घेऊया। तर काळे सर, ट्रीटमेंटची सुरुवात केलेली आहे जी, तर कशा पद्धतीने सुरुवात केली तुम्ही? मातीचा बदल तुम्हाला काय वाटला? पहिला सर, आपण सुरुवातीला यांना ड्रिंचिंग साठी दिलं होतं, एक साधारण 1.5 ते 2 महिन्याचा तूर असताना। बर, तुम्ही मातीतला बदल सगळ्यात महत्वाचा म्हणजे माती एकदम भुसभुशीत झालेली। आता काय साहेब, या ठिकाणी जे तुम्ही आता पोटरे साहेबांकडून ही जी तूर बनवलेली आहे, तर या ठिकाणी हा बुंदा एवढा मजबूत आणि याचे एवढे फुटवे, याचं रहस्य काय सर? याचं रहस्य काय? तुम्ही ही एक झाड 1.25 फुटाच्या अंतरावर गेलेलं आहे, मध्ये अंतर किती आहे? 8 फुटाचं आहे, पण एवढे मोठे फुटवे या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही तयार केले? आम्ही काय केलं, 20 दिवसाचे असतानाच पहिली छाटणी केली, म्हणजे त्याचा शेंडा मारल्यामुळे त्याला, म्हणजे घरच्या घरीच तुम्ही घरीच मारला आणि शेंडा मारल्यामुळे काय झालं, त्याला फुटवा निघालेला आहे। मग त्याला 12-61च्या माध्यमातून त्याला खत सोडली, फुटा सुटला आणि परत दुसरी छाटणी केली, तिसरी छाटणी केली की केरन कंपनीचं बॉस ड्रेसिंग केलं आणि फवारणी ड्रेसिंग करताना गोमूत्र, ताक आणि गोड हे सगळं एकत्र घेतलं आणि त्याची ड्रेसिंग केल्यामुळे काय झालं, फुटा जबरदस्त आला आणि अशी जी काही पानं आहेत ना, अशी मोठ्या बघा, म्हणजे हे पानं पाहतोय आपण, पानं रुंद, शिवाय पानं मोठाले आली बघा, ही पानं रुंद पानं। बरं, आता ही सुरुवातीपासूनची काळोखी, आता ही शेवटपर्यंत काळोखी म्हणजे मध्यंतरी प्लॉट आलेला आहे, एवढे फुटवे, नंतर याची फुलांची संख्या हे पाहता तुम्ही मागच्या वर्षी पण ही तूर तयार केली होती, बरोबर आहे? तर मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही एक आदर्श शेतकरी म्हणून या कर्जत तालुक्यामध्ये हायेस्ट उत्पादन काढलं होतं। तर किती उत्पादन काढलं होतं? मी एकरी 20 क्विंटल उत्पादन निघालं तुम्हाला तुरीचं। तर शेतकरी मित्रांनो, आता आपले उपस्थित या ठिकाणी प्रगतशील डाळिंब बागायतदार या ठिकाणी उपस्थित आहेत, कृष्णा जंजिरे साहेब। तुम्ही मागच्या वर्षी पण तूर पाहिली होती सर, तुम्हाला कशी वाटली तूर? चांगली वाटली, म्हणजे आज जी पाहतोय तूर ही पाहण्यासारखी शेतकरी मित्र हो, पाहण्यासारखी। तुम्ही इकडे थोडं कॅमेरा फिरवा, ही पहा, नंतर ही बाजू पहा, म्हणजे अशी तूर मला असं वाटतं कुठं जंजिरे साहेब कर्जत तालुक्यात तुम्हाला बघायला मिळेल का? नाही, दुसरीकडे नाही, कुठेही बघायला मिळणार नाही। या लेवलचं या ठिकाणी तूर तयार केलेली आहे। तर मागच्या वर्षी 20 क्विंटल आणि तुम्हाला आता ह्या वर्षी पोटरे साहेब, तुम्हाला अपेक्षा काय आता ह्या तुरीकडे बघून? आता गेल्या वर्षी मी 4 छाटण्या केल्या, 4 छाटण्या केल्यामुळे 60च फांदी होती, 60-70 फांदी। ह्या वेळेस परत 60 फांदी छाटल्यामुळं ह्याच्या जवळजवळ 150च्या आसपास फांदी आहेत। म्हणजे आज ह्या ब्रांचेस पाहतोय, ह्या जवळ आहेत बघा तुम्ही, 150 ब्रांचेस याला आहेत, पराठ्या काढले आणि वरती हे सगळ्या शेंड्याला या ठिकाणी फुलं लागलेली आहेत। या ठिकाणी आता ही सगळी फुलं आली आणि आता काय होणार आहे, म्हणून उत्पन्न वाढण माझा अंदाज आहे की यंदा मी एकरात 25 क्विंटल तूर घेणार। म्हणजे तुमचा आज तुम्ही विश्वास आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचे 25 क्विंटल या ठिकाणी निघू शकते। तर आता जंजिरे साहेब, तुम्हाला काय वाटतं बरं प्लॉट बघून? सोबत आपले काय सर, सय्यद सर पण आहेत। तर तुम्हाला काय वाटतं सर तूर पाहून? मागच्या वर्षी तूर तुम्ही पाहिलेली आहे, आज तुम्ही हे तूर पाहताय, आज तुम्हाला तूर पाहून समाधान वाटतंय का? समाधान वाटते, गेल्या वर्षीपेक्षा नक्कीच बदल झालेला आहे, त्याच्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे गेल्या वर्षी तरी तूर त्या दुसऱ्या शेतामध्ये केली होती, आज ह्या शेतामध्ये दुसऱ्या शेतात केलेली त्यांच्या शेतामध्ये बदल, परंतु पाहण्यासारखी तूर म्हणजे एक अगदी शेतकऱ्यांना असे डोळे दिपून जातील अशी तूर आहे, असं तुम्हाला वाटतं का? एकदम सुंदर तूर आणली, म्हणजे मन भरून येतं या ठिकाणी आल्यानंतर, अशा पद्धतीने तूर तयार केलेली आहे, उत्पादन नक्कीच वाढणार। बरं, ही केरन टेक्नॉलॉजी काय काम करते मातीवरती? माती जमिनीतील जीवसृष्टी संतुलित करून तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे जमिनीमध्ये, ज्या गोष्टी सगळ्या आपटेक करते, त्यावेळेस फुटवा वगैरे तयार करून भरपूर या ठिकाणी फुलं पण निघले आणि फुलाचं रूपांतर शेंगात पण होतं। ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायची पोटरे साहेब? म्हणजे तुम्हाला रिझल्ट तुम्हाला कसा वाटला बॉसचा? रिझल्ट बॉसचा चांगला आहे। मी डाळिंबाला पण पहिलं वापरायचं, पूर्वी डाळिंब होतं आपल्याकडे डाळिंब होतं, क्षेत्राला डाळिंब होतं आणि डाळिंबाचा रिझल्ट मला माहित होता बॉसचा। आणि आता मी बॉस आणि बॉप हे एकत्र करून माझ्या फवारणी सुद्धा घेतली, फुलं लागायची, त्याचा रिझल्ट इतका जबरदस्त आला की फुलाची संख्या ना, फुलं आणि फुलगड होत नाही केरांच्या ह्याच्यामुळे, फुलगड नुसती फुलं येऊन काय उपयोग नाही, फुलगड नाही झाली पाहिजे। आता पुढच्या 15 दिवसात बघा नुसती शेंगात दिसून तुम्हाला, आणि आता चालता येत नाही, जवळजवळ आता हो काय 8 फूट अंतर आहे सगळं। आता ही पक्ष थांबा तुम्हाला सांगतोय, आणि ही स्टॅप ही आता मी सगळं लावणार आहे, कारण का जी माशी येते ना, पांढरी माशी, ती पांढरी माशी त्यात पडती आणि जी काय पक्ष थांबाय त्याच्यावर पक्षी येऊन
ती लांबून आळी दिसते त्यांना इस्फुटाव, त्यामुळे ती लगेच इचून घेतात आणि त्याची पण आपल्याला मदत होती पक्षतांबाची पण. आणि बुंदा सुद्धा चांगल्या पद्धतीने आलाय की कारण का छटणी केल्यामुळं बुंदा मोठा होतोय आणि झाड मजबूत होतंय. बरं, इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही केरन टेक्नॉलॉजी बाबतीत तुम्ही काय संदेश देऊ शकता बरं? सगळ्यांनी उसाला, डाळिंबाला, कांद्याला आणि तुरला सगळ्यांनीच केरन वापरलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण का त्याचा रिझल्ट चांगला आहे सगळ्याच पद्धतीचा आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो प्रत्येक पुरुषाच्या यशामागं एका स्त्रीचा हात असतो, अर्धांगींचा. मग आज ह्या ठिकाणी तुम्ही जास्त मजूर न वापरता तुम्ही घरच्या घरी ताईंनी या ठिकाणी ही तुरीचं छाटणी केली. पहिले छाटणी तर ते कधी मजुरी घेऊनच छाटणी केलेली असते त्यांनी आणि 2-3 वेळा 2-3 महिला वगैरे लावून हे काम करते. कारण मी जर कुठे गेलो तर हे सगळे म्हणजे शेतीचं म्हणजे आज जी तूर पाहतो शेतकरी मित्रांनो बघा, त्यांनी हे छाटणी केलेली आहे. म्हणजे जास्त सांगायचं पण गरज नाही, त्या पद्धतीने छाटणी करून आज मला असं वाटतंय पूर्ण कर्जत तालुक्यात नाही तर इतर तालुक्यामध्ये सुद्धा पुढे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी तूर नसावी. परवा राहुरी विद्यापीठाचे आणि काही हे तज्ञ आलते, तुरीवरचे तज्ञ आलते. आता मी तुरीच्या ह्याच्यात भाग घेतलेला आहे. तर आता त्यांचं मत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी तूर आम्हाला बघायची मिळेल नाही. म्हणजे विदर्भातनं चौकून आले, फिरून आले, पण ते म्हणे महाराष्ट्र म्हणजे पहिलाच प्लॉट असा आहे, पण तरी अजून फुलं लागली नव्हती. आता फुलं लागल्यात. राहुरी कृषी विद्यापीठाचे कोणते साहेब आहेत? बुते साहेब आणि अजून एक दुसरे कोणते तरी साहेब. शेतकरी मित्र या ठिकाणी टीम पण आलेली होती.